हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 153 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गाईज, काल तुम्ही जसं बघू शकता की माझं प्रेझेंटेशन झालं होतं आणि प्रेझेंटेशनच्या वेळेस पण गुड मॉर्निंग तर म्हणावं लागतं. पण मला तिथे असा प्रश्न पडला होता की मी म्हटलं की गुड मॉर्निंग एव्हरीवन नंतर लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 100 समथिंग मध्ये तुमचं स्वागत आहे असं जर बोलले ना मी, कामच झालं. कारण इतकी सवय लागली आहे ह्या डायलॉगची की प्रत्येक ठिकाणी तेच चालू राहतं. मग आता कॉलेज वगैरे सगळं संपलेलं आहे. आता डायरेक्ट रिझल्ट घ्यायला जायचं. आता दररोजचं रुटीन सुरू होणार, ऑफिस सुरू होणार. मतलब आता ऑफिसलाच चालली आहे. अभी ज़िंदगी फिर से बिजी हो जाएगी. पण कॉलेजचे फ्रेंड्स नेहमीच लक्षात राहतील. कारण कॉलेज असतं, कंपनी असते, मतलब जॉब असतो. जेवढी मजा आम्ही कॉलेजला गेली आहे तेवढी किधरीच नाही की भाई. प्रत्येक ठिकाणी सोबत, पनिशमेंटला सोबत, त्याच्यानंतर बाहेर कुठे जायचं असेल, एन्जॉय करायचं असेल सगळे सोबत, बोलून पण घ्यायचं, मारामाऱ्या पण करायचं, सगळं केलेलं आहे कॉलेजमध्ये. गाई स्टफची घडी मारून घेऊ कारण की नको लागतायच हो. बाकी काय म्हणतात पब्लिक. बाकीच्या पण ज्या एम फार्मचे लोक असतील, माझे फ्रेंड्स असतील दुसऱ्या कॉलेजचे, त्यांना पण त्यांच्या वायवासाठी ऑल द बेस्ट. उद्यापासून परत वायवाचं शेड्यूल चालू होणार आहे. आमचं सगळ्यात फर्स्ट होतं आणि एक दिवसाआधी आम्हाला कळालं की युनिव्हर्सिटीचं टाईम टेबल आले वायवाचं. आणि 6 महिन्यापासून आम्ही इतुसा पण अभ्यास नव्हता केलेला. 6 महिन्यानंतर डायरेक्ट जाऊन वायवाला उभं राहिलो. मतलब प्रेझेंटेशन ऑलमोस्ट रेडी होतं, थोडंफार बाकी असेल. त्याच्यानंतर थेसिस रेडी होतं, प्रिंट करायची बाकी होती, साईन करायची बाकी होत्या. बाकी सगळं रेडी होतं, पण आठवत काहीच नव्हतं कारण की इतका महिन्याचा काळ लोटला होता, त्यामुळं काहीच आठवत नव्हतं. पण ठीक आहे, एक्सटर्नल पण चांगले आले होते, सगळं व्यवस्थित झालं. इंटरनल गाईडनी सपोर्ट केला, त्यामुळे आमचं प्रेझेंटेशन व्यवस्थित पार पडलं. आज माझे बाबा मला बिना बाय करताच निघून गेले. कदाचित मी आवरत असेल म्हणून बाबांनी दरवाजा खोलूनच पाहिलं नाही, डायरेक्ट निघून गेले. अभी संध्याकाळी आके पूछूंगी मैं. तर फायनली गाईज माझं आवरून झालेलं आहे आणि आता निघायची वेळ झाली आहे ऑफिसला. कारण 7:15चा टायमिंग आहे आणि 7:12 झालेले आहे. आणि आमचा कपेशेट अजून पण उठायला तयार नाही. 2 दिवसापासून सवय मोडली होती ना त्याला माझ्यासोबत यायची, त्याच्यामुळे. आणि आमच्या गल्लीमध्ये धूळ झालं आहे कसलं तरी. क्या चल्या. चला गाईज, मग मी आता निघते. बाय 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 बाय.